प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू म्हणतो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्या जीवनाविषयी काळजी करू नका की आपण काय खावे आणि काय प्यावे, किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक महत्वाचे आहे की नाही. आकाशातील पक्ष्यांकडे पहा, ते पेरत नाहीत, कापणी करीत नाहीत, कोठारात साठवून ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खाव्यास देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही? आणि चिंता करून आपल्या आयुष्याची लांबी हातभरही वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे? आणि वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत, ती कापड विणवीत नाहीत, तरी तुम्हा सांगतो की शलोमोन राजा देखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यातील एक सारखाही सजला नव्हता. तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात, त्यांना असा पोशाख घालतो, तर तुम्ही त्यांच्यापेक्षा विशेष आहात. पोशाख तो तुम्हाच घालणार नाही का? आम्ही काय खावे किंवा काय प्यावे अथवा आम्ही काय पांघरावे असे म्हणून काळजी करत बसू नका, कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय करत असतात. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हास या गोष्टीची गरज आहे हे ठाऊक आहे. तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करा, म्हणजे त्याच्या बरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील. म्हणून उद्याची चिंता करत बसू नका, कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊन उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्या स्वस्थ करेल. ज्या दिवसाचे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे. आमेन. गॉड ब्लेस.